नाजूक आहे। मी कितीही उपचार केले तरी तात्काळ परिणाम हवा असेल तर सखूची भेट हा एकमेव उपचार आहे। सखूच्या भेटीसाठी ते अत्यंत व्याकुळ झालेले आहेत। शिवाप्पा काहीतरी करा आणि सखूची भेट घडवून द्या ना, नाहीतर येत आहे ना लक्षात? हो हो बुवा, काळजी घ्या आणि त्यांचा भ्रम तोडू नका। येऊ मी येतो। अहो काय हो करायचं आता आपण? सखूच्या सासरी तिला आणायला जायचं म्हणजे? सखूला आम्ही कुठेही धाडणार नाही। काय मोठा सरंजाम आहे तिकडे। रावळाच्या मिळकतीवरच तर जगताय तुम्ही। एक कळशी पाणी भरून आणायचं असतं, त्यात ही मुलगी वेळ काढूपणा करते। अंत बघती, अगदी अंत बघती। अगं इतर कामं टाळायची असतात ना, म्हणून रमत गमत जाते, रमत गमत येते। अगं बाई, काय हे सखू? तू कळशी जमिनीवर ठेवली होतीस की नाही? बोल। अगं आजी आजी आजी, अगं बस सकश सासूबाई। अगं कळशीच्या तळाला माती आहे आणि ती कळशी पूर्ण भरलेली पण नाहीये। काय नवीन उद्योग करून ठेवलायस? बोल। प्रत्येक गोष्टीत कसा गोंधळ घालतेस ग तू? सासूबाई मी काय करतेस? कानाची भोकं बुजलीत का? रमाई काय विचारतीये? ती कळशी कुठे खाली ठेवली होतीस का? त्याचं उत्तर दे। ती बाबाजींची पवित्र कळशी आहे, तिला खाली ठेवायचं नाही असं बजावलं होतं ना? मग आणि खरं बोला, खोटं बोललीस ना तर थोबाड रंगून ठेवेन। मला सांग, कळशीला माती कशी लागली? सासूबाई वाटत एक म्हाताऱ्या आजी भेटल्या होत्या, त्यांना पाणी हवं होतं। माझ्या आजीला जर अशी रस्त्यात तहान लागली असती तर मी त्यांना पाणी पाजलं असतं ना, म्हणून मी त्या आजीला पाणी पाजलं। अगं कुळबुडवे, पादुकांचं पाणी तू त्या कुठल्या तरी आईने गेल्या बाईला पाजलंस आणि त्यासाठी ही माझी पवित्र कळशी जमिनीवर ठेवलीस? अगं अकलेचं काही दिवाळ निघालंय का तुझ्या? काहीच कळत नाही का तुला? कोण कुठली बाई अभिषेकाचं पाणी पाजलंस तिला? आणि तुझी आजी तहानेने तडफडत जरी असती ना तरी मी तिला पाणी पाजू दिलं नसतं। व्रताचं पालन म्हणजे पालन, त्यात हयगय करायची नसते। अगं तुझ्या या चुकीमुळे बाबाजींचा कोप होईल आणि आपल्या घरादाराला भोगावं लागेल। कळत कसं नाही ग तुला? काय करू मी इथं? सखू सखू, तुला दही पोहे हवेत ना? उमेला सांग ना।
मी तुला पोहे भिजून दही पोहे करून देईल. हं? तोपर्यंत तू पांडू आणि झेपरीला पण बोलव. हं? त्यांना पण आवडतात ना. सासूबाईंचा त्रास अगदी बघवत नाहीये हो. सारखं सखूबद्दल बोलतात. अगदी भान नाहीये त्यांना. त्यापायी खाणं तर सोडा, पाणी सुद्धा पित नाही येत होत्या. असं करून कसं चालेल? ती तब्येत अजून खालावेल त्यांची. आपण असं करूया, तुम्ही सासूबाईंच्या जवळ थांबा, मी सखूच्या सासरी जाते. तू नको उमा, नको. हो पण का? उमा, वीणबाई गरम डोक्याचे आहेत, कडक शिस्तीचे आहेत. ते तुला उगाच भलतं चलतं बोललं तर तुला सहन नाही व्हायचं ते. अहो, आता आपल्या मानापमानाचा विचार करण्यात काही अर्थ नाही. सखूच्या भेटीचा ध्यास घेतलाय त्यांनी, आणि आपण उशीर केला तर नाही, हो विचारच नको. मी जाते आणि सखूला घेऊन ये. उमा अगं, मी जातो ना. नको. गेल्या वेळी झालेल्या अपमानामुळे जी जखम तुमच्या मनात झाली आहे ती ताजी आहे अजून. त्यावर नवा घाव नको. आणि शेवटी तुम्ही पुरुष आहात. बायकांची गोष्ट वेगळी पडते. बहीणबाईंशी गोडी गुलाबीनं वागून त्यांना विनंती करून मी सखूला घेऊन येते. तुम्ही सासूबाईंच्याकडे लक्ष द्या. हा, ठीक. येते मी. जपून जा. विठुर आहे, सांभाळ रे बाबा. मीरा, काय पाप केलं होतं म्हणून ही तोंड आमच्या गळ्यात पडली. दिवस रात्र नुसतं आमचं रक्त आटवते. तहानलेल्या म्हातारीला पाणी पाजलं तर पाप कसं ते? आणि आता पाणी ओतून दिलं म्हणजे पुन्हा आणायचं नदीवरून. बया, भाबडी पोर किती घाबरली हाय. अंगात माणुसकी हाय, पर मालकीनबाई लय छळते. भंगाळ वाटतं व बघाया. स्वच्छ धुवून घे कळशी. नदीवरून पुन्हा पाणी घेऊन यायचं, कळलं? आणि आता तरी डोकं ठिकाण्यावर ठेव. मी काय म्हणते जाऊबाई, न्याहारी झाली नाहीये सखूची, तर न्याहारी झाकून ठेवले. ती करून जाऊ दे का हो तिला? पादुका पूजन, बाबाजी पूजन व्हायच्या आधीच. रमाई अगं, न्याहारी करून जाऊ देत ना वहिनींना. कळशी भरून आणायची म्हणजेच. हो, आणि ते दोनदा 2 खेपा मारायचे म्हणजे काय? कृष्णाघाट जवळ आहे का? नाही, पोटात काहीतरी असलेलं बरं, नाही तर चक्कर वगैरे यायची, हो नाही का? नवऱ्याकडे बघू नको लगेच. तो नाही येणार आहे मदत करायला. आणि काय रे दिगू, चूक झाली तेव्हा नाही का भांडी घासलीस, उष्ट काढलंस? दिगू,
तुला काही म्हणायचंय का? आई नाही, कुठे काय. मग वसुलीला निघालायस ना? मग बायकोचा पुळका येऊन थांबलास का? निघ ना. हो, निघतो. आणि तुम्ही पिंडाभोवती नाचणाऱ्या कावळ्यांसारखे कावकाव काय करताय? नियम, शिस्त, पावित्र्य काहीही मानायचं नाही, मनमानी करायची अशी जरी तुमची धारणा असली तरी बाबांच्या सेवेमध्ये कणभरही खोट चालणार नाही मला. सखूने उपाशीच जायचं, लगेच काय मरत नाही ती. जा आता. तोंड काय बघत बसलीयस? असं बिचारी तोंड करून ना ज्याच्या त्याच्याकडे बघत नाही बसायचं. निघ आता. धाकल्या मालकीनबाई, काय झालं गंगा मावशी? तुमचे डोळे का भरले? काय म्हणलं तुम्ही? तुमचे डोळे. मला आवजाऊ म्हणू नका हो. मावशीला कोणी आवजाऊ करतं? पण माझं नाव काय घेतलं तुम्ही? गंगा. माझी आई. या समद्या जगात फक्त माझी आईच मला गंगा म्हणायची. बाकी समधी गंगी गंगी गंगीच म्हणतात. पण आज तुम्ही म्हणलात गंगा, यावरनच कळतं की तुम्ही कशा आहेसा ते. अगं पण गंगा मावशी, तुझे डोळे का भरले हे तू सांगितलंच नाहीस. तुम्हासनी वाहणारा तरास मला बघवत नाही हो. एवढ्याशा हायसा तरी बी पोटात समद्यांच्या लेखी एवढी माया आहे आणि वर ओरडा बी खाताय. झालं, तुम्ही असं करा, तिथं झाडाखाली सावलीत जाऊन बसा. मी लगोलग जाती आणि कळशी भरून आणते. जा तुम्ही झाडाखाली जाऊन बसा. द्या. नको नको, मी चुकले ना, मग शिक्षा पण मलाच भोगायला हवी. अहो गंगा मावशी, तुम्ही म्हणालात ना, याचाच मला खूप आनंद झाला. सगळा क्षीणच निघून गेला. तहानलेल्याला पाणी पाजणं ही कुठं चूक असते होय? पाणी पाजणं बरोबरच होतं, पण मला नियम मोडायला नको होता. कळशी खाली ठेवायला नको होती. शिवाय मला परत जाऊन कळशी भरून आणायला हवी होती. चुकलंच ना ते माझं. येते मी. हर्षावानी साफ मनाच्या हायसा तुम्ही छोट्या मालकीनबाई. कबाडीनं नाही वागलात या घरात तर तुमची काही खैर नाही. निष्पाप जीवाची काही कदर नाही या घरात. उमाईची खूप आठवण येते. आता कधी भेट होईल? पण कशी होणार? मी तर यापुढे कधीच माहेरी जाणार नाही असं वचन दिलंय सासूबाईंना. मी तुम्हाला वचन देते की इथून पुढे माहेरी जाण्याचा हट्ट धरणार नाही. उमाईच जर इकडे आली तर? पण सासूबाई त्यांना आपले मानत नाहीत ना, बोलवत नाहीत. विठुरा, आता कशी भेटणार मी माझ्या उमाईला? या
ह्यांचा अनुभव आणि वहिनींचं बोलणं यामुळे मनात शंकांचं काहूर माजलंय। सखूला स्वतःच्या डोळ्यांनी बघेपर्यंत जीवाला थारा नाही मिळायचा। सखू, बाळा येते ग मी तुला भेटायला। सखू, नाही नाही नाही, कुणीच नाहीये। खरंच मन अगदी उतावीळ झालंय सखूला बघायला, त्यामुळे ती इथेच कुठेतरी आहे का असे भास होत आहेत। बोल दाम्या, खरं खरं बोल। यो डोळा दिसतोय ना तुला, याला समज कळतं खरं काय खोटं काय। खोटं बोलला तर यो डोळा फुटेल, चक्काचूर होईल तो, त्याचे तुकडे तुझ्या डोळ्यात घुसतील, बोचतील तुला। तवा समज खरं खरं बोल। त्या शिवप्पानं आणि सखूनं माझा संसार पाडला ओ उघड्यावर। माझा पोशिंदा गेला ओ, माझा दाना पाणी बंद केला कार्टीनं, पोटावर पाळला ओ माझ्या। मला मला त्या सखूला संपवायचंय पूर्णपणे ओ। मी नेहमीच पडलोय बघा तोंडावर। त्या शिवप्पाचं कर्ज 10 रुपयावरून 110 रुपये मीच केलं होतं। पुरता आवडला होता फास, तरी पण निसटली तावडीतून। आता नाही हो सोडायचं, आता पुरता ठेचायचं। दाम्या, समजा तुला त्या मनोरमेकडे चाकरीला लावलं आणि तुला सांगितलं की मनोरमेची तिजोरी खाली करायची, करशील का? बाबाजी, तुमची आज्ञा असेल तिजोरी खाली करण्याची तर एका पायावर आहे मी तयार म्हणतो। मी दास आहे हो तुमचा, सेवक म्हणा गुलाम म्हणा काही म्हणा, पण एक सेवेची संधी द्या हो। मग जा वाट बघ आणि लक्षात ठेव, संधी अशी येत नसते, यो नागोजी निर्माण करत असतो संधी। बाबाजी, गडी कसोटीला उतरला ना? कामाचा माणूस आहे यो। आता काय बी झालं तरी मनोरमेकडे याला मुनी म्हणून चाकरीला लावायचा।
सखू अगं बाई कोण आहात आणि असं सरळ आतमध्ये काय घुसताय? बाहेर वा आधी. आओ यमुना ताई, मी आहे सखूची आई. अगो बाई उमाई का? हा ओळखलंच नाही हो मी तुम्हाला. क्षमा करा. लग्नात जेमतेमच पाहिलं होतं ना, त्यामुळे मला वाटलं असं साधं लुगडं नेसून कोणी थकलेली बाई घरात घुसते की काय. क्षमा करा. सरळ सरळ तोंडावर टाकून बोलतायत. मलाच असं बोलतायत तर सखूला. आणि अहो कधी कधी मदत मागणाऱ्या बायका सरळ आत घुसतात आणि आमची रमाई एकदम साधी भोळी. भिकारी टिक्कारी जे कोणी येईल त्यांच्या हातावर काही ना काहीतरी टेकवते. अगदी उदार अंतःकरण आहे हो. शिवाय तुम्ही याल याची कल्पनाही नव्हती ना. नाही म्हणजे मुलीची आई बोलावल्याशिवाय मुलीच्या घरी जात नाही ना, म्हणून. अहो पण कारणच तसं होतं म्हणून अगदी तातडीनं यावं लागलं. सखूची आजी. अगं बाई गेल्या की काय?